हॅलो फ्रेंड्स, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज ना खूप जणांच्या रिक्वेस्ट असतात की मॅडम हे जे बॅनर आहे यूट्यूबचं बॅनर हे कशा पद्धतीत बनवायचं. बनवलेलं बॅनरसुद्धा कट होतं. हो, तर माझं पण असंच झालेलं आहे. हे जे मी यूट्यूबचं बॅनर बनवलेलं आहे ना, हे कट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर ह्याचं योग्य मार्जिन जे आहे ते कशा पद्धतीत असतं आणि कशा पद्धतीत ते सेट करायचं आणि आपलं छान असं यूट्यूबचं जे बॅनर असतं ते कशा पद्धतीत तयार करायचं हे आपण नक्कीच बघू. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला गायडन्स आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, मी तुम्हाला काही यूट्यूब चॅनल दाखवते. तर आपण बघूया की काही यूट्यूब चॅनल आहे. मधुरा रेसिपीचं यूट्यूब चॅनल आहे, मधुरा रेसिपी मराठी. ठीक आहे, यांचं एक फेमस यूट्यूब चॅनल आहे. तर त्यांचा बॅनर बघा, तुम्हाला कुठेही कट न झालेला दिसतो आणि व्यवस्थित जे आहे ते तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी लिहिलेलं पण आहेत, काही मसाले ॲड केलेले आहे. इथे त्यांचं मधुराज रेसिपी लिहिलेलं आहे. मस्त राहा, खात राहा. नवीन रेसिपी सोमवार ते शुक्रवार तुमच्यासोबत येतील आणि त्यांनी टायमिंग पण दिला की दुपारी 1 वाजता. आणि हे जे मसाले जे आहे अवेलेबल त्यांचे होऊन जातील या ह्याच्यावर. ठीक आहे, तर अशा प्रकारे सोबतच आपण बघूया मनोज दे, हे एक यूट्यूब चॅनल आहे. तर ह्यांचं 77 लाख सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी पण बघा किती व्यवस्थित आपलं जे बॅनर आहे, ह्याला बोलतात यूट्यूबचं बॅनर. बॅनर किती व्यवस्थित अगदी पद्धतीने सेट केलेला आहे. तर आपल्याला पण ना अशा पद्धतीतच बॅनर जे आहे ना ते बनवायला शिकायचं आहे. तर कसं बनवायचं, तर सगळ्यात आधी आहे ना आपल्या फोनमध्ये कॅनवा नावाचं ॲप्लिकेशन असलं पाहिजे. ते कॅनवा ॲप्लिकेशन ओपन करायचं. आता बघा माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जा, CANVA कॅनवा हे सर्च करा, इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करून रजिस्टर करा. रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला फ्रीवाले जे व्हर्जन आहे ते वापरायला शिका. युजर फ्रेंडली आहे, खूप सोपं आहे अगदी वापरण्यासाठी. तर बघा आपण बघूया, इथे आहे ना सगळ्यात आधी खाली क्रिएटचं ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे. या क्रिएटच्या ऑप्शनवर तुम्ही सर्च करू शकतात किंवा इथे वरती तुम्ही सर्च करू शकतात. ठीक आहे, मी खाली वरती जे आहे क्रिएटचं ऑप्शन त्याच्यावर मी सर्च करते आहे यूट्यूब बॅनर. ठीक आहे, यूट्यूब बॅनर. तर इथे तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर दिसतील. रेडी टू यूज जे आहेत टेम्पलेट्स ते तुम्हाला दिसून येतील बघा अशा प्रकारे. ठीक आहे, वेगवेगळे जे आहे ते तुम्हाला दिसून येते. हे पण बघा एक गार्डनिंगचं आहे. असे वेगवेगळे जे आहे यूट्यूब बॅनर तुम्हाला दिसून येतील. तर आपण कोणतंही ह्याच्यातलं एक पहिला सिलेक्ट करू, म्हणजे आपल्याला जी साईज आहे ना ती व्यवस्थित दिसून येईल. ठीक आहे, यूट्यूब बॅनर इथे मी सर्च करून बघते आहे डिजिटल स्किल. ठीक आहे, आपलं जे चॅनल आहे ते डिजिटल स्किलसाठी आहे. तर अशा पद्धतीत आपण बनवू शकतो. बिझनेस कन्सल्टिंग, डिजिटल स्किल, किंवा जर तुम्ही व्लॉगर असाल तर व्लॉगरसाठी पण तुम्ही बनवू शकता व्लॉगर. ठीक आहे, मी सर्च करते आहे. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉगिंगचं आपल्याला येतं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यातला आपण कोणताही एक जो आहे बॅनर तो आपण घेऊ शकतो. तर मी ह्याच्यातला एक छान असा एक छान असा जो आपलं यूट्यूबच्या बॅनरसाठी घेते आहे. ठीक आहे, मला जो आवडेल तो मी ह्याच्यामध्ये सर्च करते, म्हणजे जो तुमच्या ह्याला फिट होऊन जाईल त्या रेशोमध्ये. ठीक आहे, तर मी भरपूर सारे आहे ह्याच्यापैकी मी समजा मी हा घेतला, एक्झाम्पलसाठी आपण हा एक जो आहे तो घेऊया.
सुरुवातीला काय करायचं, असा तुमच्याकडे एक पेज आला समजा, असा पेज तुमच्याकडे एक येतो रेडीमेड. आपले जे दोन्ही फिंगर्स असतात, आपण स्क्रीन कशी मोबाईलची झूम इन झूम आउट करतो, तर त्याच पद्धतीने एखादा फोटो कसा झूम इन झूम आउट करतो, तसंच हा जो फोटो आहे तो झूम आउट करायचा. आणि इथे खाली आहे ना तुम्हाला डुप्लिकेटचा ऑप्शन दिसेल. हा एक आपला फर्स्ट पेज झाला, तो आहे तसाच ठेवायचा आहे. इथे खाली तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन अवेलेबल होईल. आता याच्यावर जर डुप्लिकेट केल्याच्या नंतर मी हा जो सेकंडवाला पेज आहे ना, फर्स्ट आपला पेज आहे तसंच ठेवायचं आहे. जो सेकंडवाला पेज आहे ना, त्याच्यावर काम करायचं आपल्याला. ठीक आहे, कधीही लक्षात ठेवा, जो आपला रॉ पेज असतो ना, त्याच्यावर नेहमी जर आपल्याला स्क्रॅचपासून करायचं असेल तर एक ब्लँक पेज घ्या, किंवा जर आपल्याला रेडीमेड टेम्पलेट्सवर काम करायचं असेल तर त्याची पहिलं डुप्लिकेट काढा आणि डुप्लिकेट त्याच्यावर करू शकता. आता मी इथे ना एडिटिंग करू शकते. इथे मी माझं चॅनलचं नाव जे आहे सिद्धी वैद्य, ठीक आहे, हे मी लिहू शकते इथे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं काय करू शकते, याची जी मार्जिन आहे ना, ती फॉन्ट साईज जी आहे ती कमी करू शकते, म्हणजे बरोबर ह्याला फिट बसून जाईल. आणि डेली व्लॉग आहेत सबस्क्राईब, तर इथे मी माझा हा फोटोज आहे ह्याच्यामध्ये यांचा, तो मी काय करू शकते, इकडून डिलीट करू शकते. आता इथे त्याने विचारलं डिलीट इमेज करायची आहे की डिलीट फ्रेम. ही फ्रेम आहे, तर आपल्याला ऑलवेज डिलीट फ्रेम इमेज करायची आहे. तर इथे आहे ना मी कॅमेरामध्ये माझे फोटोज जो आहे तो सेट करायसाठी मी घेते आहे कोणताही एक फोटो जो आहे तो मी इथून घेते आहे. तुम्ही अपलोडमधून पण घेऊ शकतात. अपलोडमध्ये घेतलात ना तर तुमच्याकडे तो फोटो आहे ना नेहमी राहील, आणि जर तुम्ही गॅलरीतून घेतलात ना तर तुमच्याकडे तो फोटो तात्पुरता राहील कॅमेरामधून. ठीक आहे, तर हा माझ्याकडे फोटो आहे, तर मी ह्याच्यामध्ये तो ॲड करते आणि मला पाहिजे तसा आहे ना मी फोटो तो थोडा खाली असा ॲडजस्ट करते आणि इथे डन करते. ठीक आहे, आता हा पेज ना मी इथून इथे जाऊन काय करते आहे, डाउनलोड करते आहे. डाउनलोडचं ऑप्शन येतं आहे, मला सेकंड पेज डाउनलोड करायचं आहे, तर मी JPG घेईन किंवा PNG घेईन. ठीक आहे, मला सगळे पेज नको आहे, मला फक्त जो मी एडिट केलेला आहे ना सेकंडवाला पेज तो पाहिजे. इथे थोडंसं एरर येतं आहे. तर आता आहे ना आपण आलो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला. तो जो आपण बॅनर मी घेतलेला तो डाउनलोड केला. आता इथे आहे ना एडिट इमेजमध्ये एडिट चॅनलमध्ये जायचं आणि इथे बघा तुम्हाला कॅमेरा दिसतोय, हा वाला नाही, हा वाला जो बॅनरवाला कॅमेरा आहे ना त्याच्यावर जा. इथे ना टेक अ फोटो म्हणजे तुम्ही फोटो घेऊ शकतात. चूज फ्रॉम युअर फोटोज म्हणजे तुमच्या गॅलरीत जे फोटो आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. आता मी हा किंवा हा, मी हा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे किंवा मी हा घेऊन बघते बरोबर होतोय का. तर बघा नाही होत आहे. मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की जो आपला बॅनरचा मार्जिन आहे, जर तुम्ही TVवरून बघताय ना, TVवरून, तर तुम्हाला हे फुल दिसणार. ठीक आहे, जर तुम्ही डेस्कटॉपवरून बघताय ना तर तुम्हाला हे हाफ दिसणार, आणि जर तुम्ही कोणत्याही डिव्हाइसमधून दिसणार तर तुम्हाला हे असं एवढंच दिसणार. ठीक आहे, तर आपण सध्याला काय करतो आहे, मोबाईलमधून करतो आहे, तर त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एडिटिंग करावी लागणार आहे. तर आता एडिटिंग कशी करायची तर हे बघूया. तर आपण आता काय करूया, मी आहे ना बघा मी कॅनवामध्ये थोडी एडिटिंग जी आहे ती केली, मी एडिटिंग करून घेतली कारण हा आपला व्लॉग खूप मोठा होईल त्यासाठी. तर बघा आता बघूया, आता पण डाउनलोड मी केलेलं आहे इमेज. आता मी जाते आहे माझ्या यूट्यूबच्या बॅनरमध्ये, वन्स अगेन इथे मी जाते आहे चूज फाईलमध्ये. तर ही जी मी फोल्डर घेतलं होतं, तर बघू आपण आपल्या डिव्हाइसमध्ये बसतं आहे का. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीत बसतं आहे. फक्त आता काय होतं आहे, थोडं इथे थोडं हे कट होतं आहे सबस्क्राईबचं, तर ते थोडं आपल्याला या साईडला मिडलमध्ये थोडंसं आणावं लागेल. तर परत मी जाऊन त्याच्यामध्ये एडिटिंग करते. ठीक आहे, चला बघा मी एडिटिंग केलेलं आहे, अगदी छोटा केलेला आहे त्याला, आणि हा मी डाउनलोडसुद्धा करून घेतला आहे. तर आता परत आपण आपल्या चॅनलवर जाऊ, एडिट चॅनलवर जाऊ, इथे कॅमेरावर जाऊ आणि चूज फ्रॉम युअर फोटो. आता हा फोटो मी लास्ट केलेला होता,
तर मी याला डन करते. आता इथे बघा असा फोटो जर येत असेल तर दोन्ही आपल्या फिंगरनी फोटो आपण झूम इन करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे बघा, आपला फोटो जो आहे तो बसला आहे. तर आता टी व्हीमध्ये आपली पूर्ण स्क्रीन जी आहे बॅनरची ती दिसणार आहे. डेस्कटॉपवर हा एवढा पार्ट दिसणार आहे आणि जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला हा एवढा पार्ट जो आहे तो दिसून येईल. ठीक आहे. तर आता मी ह्याला करते आहे सेव्ह. ठीक आहे, सेव्ह करते आहे. थोडासा टाईम जाईल सेव्हिंग व्हायला. तर बघू आता. बघा अशा पद्धतीत माझं यूट्यूबचं चॅनल जे आहे ते सेट झालेलं आहे. बॅनर जो आहे तो सेट झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा आहे ना फ्रेंड्स, हे नक्की ट्राय करा. आणि बघा असं दिसतं आहे. तर अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही बनवा आणि मला सांगा की तुम्हाला जमलं आहे का हे यूट्यूब बॅनरला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.